परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे तुमच्या प्रार्थनांच्या ढगांना भरत ठेवा. म्हणजे तुमच्या प्रार्थनांचे पिकाचे वचन आहे. सपोदेशक 11:3 म्हणते, ढग पाण्याने भरले की ते पृथ्वीवर पाऊस पाडतात. पास्टर ख्रिस शिकवतात, शेतकरी पावसाची शांत प्रतीक्षा ओळखतात. ते जमिनीत नांगरतात, बी पेरतात आणि आकाशाकडे पाहतात. काही दिवस पाण्याची चिन्ह दिसत नाहीत. तरी ते जमिनीची निगा राखतात, कारण त्यांची सृष्टी हा सत्य नियम माहिती आहे, की ढग भरले की नक्कीच बरसतात. प्रार्थनाचा हाच प्रमाण कार्य करते. काही विनंत्या त्वरित पूर्ण होतात, परंतु काही प्रार्थना दिवसेदिवस सातत जातात, एकावर एक ठेवल्या, जोपर्यंत ढग इतके भरत नाही की आशीर्वाद वर्षाव करण्यास तयार होतो. प्रत्येक दिवशी तुम्ही थोडे थोडे वाढवत राहता, नंतर आणखी वाढवता, पुन्हा वाढवत राहता, जोपर्यंत तो क्षण येत नाही जेव्हा परिणाम एक प्रचंड झऱ्यासारखे फुटून बाहेर येतात. आपण अनेकदा उतावळे होतो, विचार करतो की उत्तर उशिरा का येत आहे. पण जसा शेतकरी ढगांना घाई करू शकत नाही, तसा आपणही आत्म्याच्या वेळेला घाई लावू शकत नाही. आपली भूमिका म्हणजे चिकाटी ठेवणे, निरंतर प्रार्थना करणे आणि हे जाणणे की एकही प्रार्थना व्यर्थ जात नाही. कधी-कधी देवाचा आत्मा तुम्हाला काही दिवस उपवास करण्यास प्रवृत्त करू शकतो. कारण तो तुम्हाला तुमचा ढग भरत ठेवायला सांगतो. मुद्रा अन्नापासून दूर राहण्याचा नाही उद्देश तो नाही. तर उद्देश असा की तुमचे लक्ष आत्म्यावर केंद्रित राहावे. तो तुमची प्रार्थना व ध्यान तुमच्या आत्म्याला या कार्यासाठी तयार करावे, जे तो तुमच्यासाठी किंवा तुमच्या माध्यमातून करणार आहे. आणि जेव्हा तो ढग शेवटी फुटतो, तेव्हा तो हलक्या सरीसारखा नसतो. तो प्रचूर प्रमाणात येतो. उत्तर ओतप्रोत भरून. तरीही प्रार्थना तिथं संपत नाही. कारण नवे ढग नेहमी तयार होत असतात आणि नवीन पावसाची गरज असतेच. म्हणून स्वर्गाकडे डोळे उचला. तुमच्या प्रार्थना, उपासना आणि मध्यस्थी वाढवत राहा. ढग भरत आहे आणि ते भरले की देवाचे योग्य वेळात ते तुमच्या जीवनात विपुलता ओततील. चला प्रार्थना करू. जेव्हा मी आत्मामध्ये सातत्याने प्रार्थना करते, तेव्हा मी ढगांना सामर्थ्याने भरत असते. उत्तरांच्या पिकाबद्दल निश्चित माझा विश्वास अढळ आहे आणि माझा आत्मा देवाची सिद्ध इच्छा जाणण्यास, स्वीकारण्यास आणि चालण्यासाठी तयार आहे. ज्यामुळे धार्मिकतेचे फळ आणि त्याचे चांगुलपणा